माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री असते बहुतेक आपण बऱ्याच वेळेस पूजा केली, महापूजेचा मान दिला, पण यावेळेस मुंडे साहेबाला द्यावं असं मला वाटतं. ते 3.5 वर्षापूर्वी लोक म्हणते तुकाराम महाराज होते असे, आता ते TM मुंडे आले साहेब. मुंडे साहेबांना सुद्धा फडणवीस साहेबांनाच आणलं, नाही तर त्यांना पार तिकडे हे टाकलं होतं. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज होते, आता ह्या काळात तुकाराम मुंडे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज सातारा जिल्ह्यातील सर्व मुक्काम संपून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. 25 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक हे आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आपण सध्या शिंगणापूर फाटा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी काही वारकरी हे विसावा घेत होते. तर सध्या राज्यामध्ये FDA आयुक्त तुकाराम मुंडे हे चर्चेत आहे. तर त्यांच्या कामाबद्दल वारकऱ्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. माऊली, आपलं नाव काय आणि कुठून आलेले? माझं नाव रामनाथ पाटील तांबे, राहणार नागमठाण तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर. तुकाराम मुंडेचं नाव ऐकलं तुम्ही? तुकाराम मुंडेचं नाव आता ऐकलं आम्ही. प्रशासनाचं वचक पाहिजे, हे प्रशासनाचं चांगलं आहे. ते दुधाचा त्याला सगळ्या भावात सगळं व्यवस्थित होऊ राहिलं. असेच 3 वर्ष त्यांची बदली होऊ नये. हो हो, चांगलं काम करू राहिले आहे की नाही. हा, त्यांच्यासारखे सगळे आयुक्त चांगले झाले पाहिजे. 90% दूध डेऱ्यात भेसळ चालती, तर ती रोखण्यासाठी मुंडे साहेब अधिकाऱ्याची का अशा अधिकाऱ्याची फार गरज. आज पंजाब सारख्या राज्यात आपण जर पाहिलं तर सगळी तरुण पिढी व्यसनाधीन झाली. ड्रग्स हे मोठ्या प्रमाणावर तिथे झाले, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला जर वाचवायचं ठरलं तर मुंडे साहेबांकडे हे काम देणं खूप गरजेचं आहे. आणि सरकारने त्यांच्यावर जर कुठला दबाव आणला आणि काही हे जर केलं तर जनतेतून मोठा लढा उभारला जाईल आणि ते हाणून पाडल्या जाईल. अशा अधिकारी माग लोक ठामपणे उभे राहतील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि दुधाचे भाव वाढले ते 15 रुपयाने, त्यांच्यामुळे दुधाचे भाव पण वाढले आणि इतर लोकांना जे व्यसन लागले होते ना ते सुद्धा कमी झाले. ते गुटखा वगैरे जे खातात ना, मुलांना सुद्धा केमिकल युक्त दूध, भेसळ दूध जाऊ राहिलं. याची भेसळ रोख नाही. मुंडे साहेबांसारखं माणसं कर्तबगार अधिकाऱ्याची आज महाराष्ट्राला अतिशय आवश्यकता आहे. तुकाराम मुंडे सारखं अधिकाऱ्याची गरज आहे. असं त्या काळाची गरज आहे त्यांची. ते असणारे अधिकारी आणखी प्रत्येक ठिकाणी नेमावेत अशी माझी इच्छा आहे. मी चांदेगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर. 3.5 वर्षापूर्वी लोक म्हणते तुकाराम महाराज होते असे, आता ते TM मुंडे आले साहेब. मुंडे साहेबांना सुद्धा फडणवीस साहेबांनाच आणलं, नाही तर त्यांना पार तिकडे हे टाकलं होतं. म्हणजे हे देवतं, पण ते यांना फडणवीस साहेबांनाच आणलं त्यांना. त्याच्यामुळे त्यांचं काम दिसून राहिलं. शिंदे साहेबांना मुंडे साहेबांना फडणवीस साहेबांना आणलं. फडणवीस साहेबांना त्यांना आणलं, नाही तर ते त्यांचं काय दिसलं लोकांना. त्यांच्या 25 वर्षात किती बदल्या झाल्या मागच्या, ते एकाच सरकारने त्यांना टिकून दिलं नाही. पण फडणवीस साहेबांना त्यांना आता आणलं. शिंदे तर आमचं असं म्हणणं आहे, रामदास नारायण सावंत, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री असते बहुतेक आपण बऱ्याच वेळेस पूजा केली, महापूजेचा मान दिला, पण यावेळेस मुंडे साहेबाला द्यावं असं मला वाटतं. ते ओके ओके. काय सांगाल तू? असे अधिकारी प्रत्येक राज्यामध्ये पाहिजे, जिल्ह्यात राज्यात पाहिजे असे अधिकारी, खरे अधिकारी. बदल भेसळयुक्त जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये भरपूर त्याने हे केलंय, तपासणी केलंय, त्याच्यामुळे मग फरक पडला ना त्याच्यावर. बाबा, काय वाटतंय तुकाराम मुंडेंचं काम? बोला. तुकाराम मुंडे साहेबांनी हे चालू केलं, हे चांगलं केलेलं आहे. आणि गोवा, गुटखा, तंबाखू, बिडी, काडी हे सगळं बंद केलं, हे योग्य केलं. आणि आणखी ह्याच्यावरती लक्ष द्यावं. आता दुधात मध्ये जरा चाललेलं आहे, दुधात मिसळ होते, हे होते, ह्याच्यावर बी साहेबांनी लक्ष द्यावं. आणि सगळीकडे एका ठिकाणी, सगळीकडे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सर्व ठिकाणी साहेबांनी लक्ष द्यावं. धन्यवाद. अरे असा अधिकारी महसूल खात्यामध्ये अति महत्वाचं म्हणजे असावं असं आम्हाला वाटतं. मी दिगंबर गणपत सूर्यवंशी, राहणार धाराशिव. तुकाराम मुंडेने व्यवस्थित काम चाललेलं आहे. गोवा गुटखा आता सध्या चोरून भेटतो, ते भेटू नये.
एवढं नाही कसं होईल तुम्हाला चोरून भेटतो? भेटतो ना, आम्ही समक्ष बघतो. टपरीच्या बाजूला टोयरल लावतात, त्याच्यामधनं एकच चोरून विकतात आता सध्या. तो पण बंद व्हायला पाहिजे, एवढंच बोलतो. अशा प्रकारे आपण पाहतोय की तुकाराम मुंडे, FDA आयुक्त तुकाराम मुंडे हे त्यांच्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि वारीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये एकच आहे की तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी हे सर्व विभागामध्ये असावेत. आणि आताच एका माऊलींनी एक अशी मागणी केली की या वर्षीची जी विठ्ठलाची महापूजा आहे ती तुकाराम मुंडे यांच्या हस्ते व्हावी, अशी त्यांची भावना आहे. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज होते. आता ह्या काळात तुकाराम मुंडे गरज आहे. कुंडली पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, की जय, महाराज की जय, माता की जय. वंदे मातरम. आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज आणि FDA आयुक्त तुकाराम मुंडे या दोघांची तुलना आपण संपूर्ण वारीमध्येच पाहतोय की केली जाते. आणि हे वारकरी यांनी सुद्धा सांगितले की संत तुकाराम महाराज होते, त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलं. आणि आता तुकाराम मुंडे हे सुद्धा जे काही गैरव्यवहार होत आहेत तर ते गैरव्यवहार रोखण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, शिंगणापूर.